कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर आहेत। हसन मुश्रीफजी, शरद पवार तुमच्या कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे हे जनतेने आता दाखवून दिले, 8 विरुद्ध 1। शरद पवार साहेबांचं लोकसभेच्या बाबतचं मत असेल तर विधानसभेच्या निवडणूक लागायची आहे। अनेक वेळेला लोकसभेमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीच्या किती जागा आल्या होत्या, विधानसभेला किती आल्या ते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। त्यावेळेला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जागा विधानसभेत आम्ही जिंकण्याचे राहणार आहे। परंतु 155 जागांच्या विधानसभेवरती आम्हाला लीड आहे, त्यामुळे यंदा सत्ता बदल अटळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पवार साहेब आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती। लोकसभेला 1-1 लाख मताचं मताधिक्य विधानसभा मतदारसंघात मिळतंय, तो माणूस पडतो विधानसभेला, निवडून येतो, अशी हजारो उदाहरणं माझ्याकडे आहेत। खरं तर के पी पाटील यांनी देखील तुमच्या त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली की त्यांच्या कारखान्यावरती कारवाई जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यावरतून सगळी केली जात आहे आणि के पी पाटील जे तुमच्या गटाचे होते आता ते पवार गटाशी संपर्क त्यांचा जास्त झालेला। यापूर्वी सुद्धा मी याबद्दलचं माझं मत व्यक्त केलेलं होतं की के पी पाटील हे चेअरमन आहे आणि मला मानणारा एक कार्यकर्ता हा व्हाईस चेअरमन आहे। अनेक वर्षे आम्ही त्या बिद्री कारखान्याशी संलग्न आहोत, त्यामुळे अशा रीतीनं एखाद्या तुमच्यामुळे कारखान्यावर 55,000 समाजाच्या मालकीचा तो कारखाना त्याच्यावर अशा तिथे घालणं अयोग्य असेल सांगितलं होतं। मला वाटतं की के पी पाटील हे नाराज झालेले आहेत, त्यांची आम्ही समजूत काढू। परंतु तुमच्या महायुतीमध्ये कुठेतरी बेबनाव आहे का? ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे आमदार आहेत स्थानिक तिथचे आणि के पी पाटलांवरती त्यांचाच महायुतीमधलाच हा संघर्ष आहे का? तुम्हाला एक सांगतो, विधानसभेमध्ये आपल्याला जो उमेदवार करत असतात ते आपापल्या मार्गाने जात असतात। आता माझ्या मतदारसंघात संभाजीनगरचे भाजपचे आहेत, ते राहणारच आहेत, तिथे के पी पाटील हे राहणारच आहेत, त्यामुळे विधानसभेमध्ये 4-4, 5-5 उमेदवार राहणार आहेत। शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 2 झालेले आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, अनेक ठिकाणी इच्छुक लोक असतात। 5 वर्ष कोण घालवायला तयार नाही, जास्तीत जास्त बंडखोरी थोपण्याचा प्रयत्न नेते मंडळी करतील, परंतु मला वाटतं की कारखान्यावरची कारवाई योग्य वाटते का? तुम्ही म्हणतात की एका मतदारसंघात 2, 4, 5 असे उमेदवार उभे राहतील, पण कारखान्यावरची कारवाई कारवाई योग्य नाही हे पहिल्या दिवशीच मी जाहीर केलेलं आहे, अयोग्य आहे ते करायला नको होतं। मुख्यमंत्र्यांना याची ताकीद सांगणार का? मुख्यमंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात सदस्य, मी मुख्यमंत्री महोदयांच्याही नजरेला आणून देईन, यामध्ये समाजामध्ये रोष होतो आणि याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतात। तुम्ही आज लक्षवेधी सुद्धा मांडले, त्या लक्षवेधीची माहिती ते जामखेडची आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये अनियमितता झालेली होती, काही विद्यार्थिनींच्याबद्दल तक्रारी होत्या, त्यांना अटक झाली होती, अनेक संस्था युनिव्हर्सिटीला बरखास्त केलेल्या आहेत, त्याबद्दलची लक्ष घ्या। ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते हसन मुश्रीफ, जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत। त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी आता जरी काही वक्तव्य केलं तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जी आहे ती अजित पवारांनाच कौल देईल, त्यामुळे आम्ही आश्वासित आहोत आणि आमचा विश्वास जो आहे अजून डगमगलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचसोबत बिद्री सहकारी साखर कारखान्यावरती ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ती अतिशय चुकीची आणि अयोग्य पद्धतीची कारवाई आहे असं थेट मत हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षम गणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।